नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एसटी महामंडळ भरती संदर्भात नुकतेच विधानमंडळात संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी जे आहे तर ते एका उत्तरात या विभागात रिक्त जागा किती आहेत आणि आगामी काळात याची जाहिरात येऊ शकते का, कंत्राटी स्वरूपाची येऊ शकते का, परमनंट स्वरूपाची येऊ शकते, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर ते सर्व उत्तर आपण जे आहेत तर ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहेत तर ते जाणून घेणार आहोत मित्रांनो. आणि लक्षात घ्या, कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करायचा असेल तर सगळ्यात आधी तुमचे स्टेट बोर्ड व्यवस्थित असले पाहिजे. या स्टेट बोर्डचा पाया तुमचा प्रॉपर व्हावा याच्यासाठी आपण लॉन्च केलेली स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच 5वी ते 12वी सर्व स्टेट बोर्ड तुमच्यासाठी क्रक स्वरूपात असतील. फक्त 99 रुपयात तुम्हाला ही बॅच बघायला मिळणार आहे. आजच या बॅचला तुम्ही जॉईन केलं पाहिजे. बघा, तुम्ही जर गेले तर नुकतंच मंत्री जो आहे प्रश्न विचारण्यात आला होता. प्रत्येक एसटीच्या संदर्भात जो प्रश्न ह्या टप्प पुकारला असल्या कारणानं ते 2022 रोजी निविदा प्रक्रिया राबवून संप काळामध्ये ते होते. राज्य शासनानं काही प्रवाशांचे हाल होते म्हणून तो निर्णय घेतला होता. परंतु जसा संप संपला तसे त्या कंत्राटी कामगारांना आपण त्यांचे, कारण तो टेम्पररी होते त्यामुळे त्याला नंतर आपण नोकरी देऊ शकतो. ही पण वस्तुस्थिती आहे की एसटी महामंडळ तोट्या समाजातील घटकांना आपण सोयीस्कर अभिमानाने पाठवतो आता सभापती महोदय की महायुतीच्या काळामध्ये दर वर्षाला 5,000 बसेस घेण्याचा नवीन आपण उपक्रम केलेला आहे आणि 8,000 बसेसची निविदा प्रक्रिया झालेली आहे. 3,000 बसेस आम्ही आता वितरण सगळं एसटी स्टँडवर चालू केलेलं आहे आणि त्यावेळेस जे पूर्वीचे आपले कर्मचारी आहेत ते कर्मचारी अपुरे पडत असल्या का. बघा, हे सर्व यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी ते तुम्हाला डायरेक्टली आता जे आहे तर ते एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. सगळ्यात आधी त्यांनी सांगितलं की चालक पदाची सध्या कार्यरत कर्मचारी आमचे 24,000 आहेत, त्यांचं म्हणणं आहे. आणि या विभागात आम्हाला आणखी रिक्त जागा बसेसच्या संख्येनुसार 7,116 ड्रायव्हरची पदे जी आहेत तर ती रिक्त आहेत. त्याच्यानंतर कंडक्टरची पदं ही 29,477 आहेत. तीच जर आपण रिक्त पदं पाहिली तर 4,968 एवढी पदं रिक्त पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मेकॅनिक्स, खऱ्या अर्थाने यांचं लय महत्वाचं काम असतं कारण की जुन्या बसेस आहेत खूप साऱ्या. तर 13,498 पदं ऑलरेडी आहेत त्याचे आणि 11,232 पदं जी आहेत तर ते रिक्त आहेत. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, वाहक आणि चालकासारखी अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची पदं ही कंत्राटी तत्वावर कशी असू शकतात अशा संदर्भातला प्रश्न जो आहे तर तो त्यांना इथे विचारण्यात आला होता. ऍक्च्युली कंत्राटी भरती संदर्भातले अनेक जे आहेत तर ते पैलू आहेत. पहिल्यांदा असं आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कमी वेतन, जवळपास 15,000 रुपये त्यांनाच वेतन मिळतं. तर त्यांची इन्स्टिट्यूशनल कमिटमेंट ज्याला म्हणतात एक बांधिलकी, संस्थेप्रती असणारी बांधिलकी निर्माण होत नाही. म्हणूनच खूप सारे म्हणजे तज्ञ असं म्हणतात की नेहमी एक फुल टाइम कर्मचारी तुम्ही हायर केला पाहिजे. जरी तो पगाराला जास्त जात असेल तरी पण त्याची एक इन्स्टिट्यूशनल कमिटमेंट असते, तो एक खूप चांगल्या पद्धतीने काम करून रेव्हेन्यू येतो. अपवाद विरुद्ध नियम. ऍक्च्युली कंत्राटी भरती हा अपवाद आहे मित्रांनो, नियम नाही आहे, अपवाद आहे. ज्यावेळी एखादी सिस्टीम लागू होण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असतात त्यावेळी अपवाद म्हणून कैलावा लागतो. पण शासन पुन्हा पुन्हा जर कंत्राटी भरती आणत असेल तर तो एक नियम बनून जातो. म्हणून कंत्राटी भरती ही कायमस्वरूपी होऊ शकत नाही. एसटी महामंडळाकडे सध्या 14,000 बसेस आहे. आता याच्यापैकी बऱ्याच बसेस यात संपत आलेले आहेत, म्हणजे त्यांचा कार्यकाल संपत आलेला आहे. शासनाने आता दरवर्षी 5,000 बसेस ताफ्यात घेण्याचं ठरवलेलं आहे. 8,000 बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून 3,000 बसेस आता एसटी डेपोंना पाठवण्यात पण आले. तुम्ही पाहिलं असेल की आता चांगल्या बसेस येत आहेत, इलेक्ट्रिक पण चांगल्या बसेस दिसत आहेत, केंद्र सरकार पण नवीन बसेस देतात. अशा बरेच बसेस तुम्हाला जे आहेत तर त्या पाहायला मिळतात. आता या वाढत्या गाड्यांच्या संख्येमुळे जुने कर्मचारी अपुरे पडून नवीन कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे तर ते वाचत आहे. 12,381 चालक पद आणि वाहक पदांची तातडीची मागणी जी आहे तर ती करण्यात येत आहे. तसेच पुढील 4 वर्षात निवृत्ती होणाऱ्या लोकांची संख्या ही 5,361 आहे. म्हणजे असे 17,742 पदांची मेगा भरती राबवली जाणार आहे. याच्यासाठी मेन म्हणजे त्यांनी काय सांगितलेले की राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला, कारण की महामंडळ जे आहे ना तर ते तोट्यात आहे. महामंडळ जर फायद्यात असतं, त्यांच्याकडे लय पैसा असतात तर त्यांनी परस्पर भरती करून टाकली असते, शासनाला विचारलं पण नसतं. परंतु ते भरती करायचे आणि त्यांचे पगार कुठून द्यायचे तर हा एक मुद्दा असल्यामुळे शासनाची जोपर्यंत राज्य शासनाची त्यांना मंजुरी भेटत नाही, तसंच राज्य शासन त्यांची हमीची वेतनाची हमी घेत नाही. लक्षात घ्या, वेतनाची जोपर्यंत हमी राज्य शासन घेत नाही तोपर्यंत याला मंजुरी मिळणार नाही. राज्य शासनाकडे असा प्रस्ताव पाठवलेला आहे. ज्या दिवशी राज्य शासन या पदांना मंजुरी देईल तर त्यावेळी आपल्याला परमनंट भरती जी आहे तर ते पाहायला मिळणार आहे. मग जोपर्यंत राज्य शासन मंजुरी देत नाही तोपर्यंत महामंडळ स्वतःच्या स्तरावर
अपवाद म्हणून कंत्राटी भरती करत आहे. म्हणजे आता देखील काही बघा कंत्राटी भरती आलेली आहे बघा ड्रायव्हर कंडक्टरसाठी. तर ही कशासाठी आलेली आहे की सध्या एसटी महामंडळाला राज्य शासनाने परमिशन दिलेली नाही. मग आगामी काळात जेव्हा राज्य शासन यांना परमिशन देईल तर त्याच वेळी आपल्याला ही भरती जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. याच्यासाठीच एसटी महामंडळ आणखी थोडं प्रॉफिटमध्ये येणं गरजेचं आहे. तर आगामी काळात आपण आशा करूया की राज्य शासन यांना मंजुरी देईल आणि जाहिरात जी आहे तर ती. तर आता तरी सध्या कुठली परमनंट जाहिरात येईल असं काही संकेत दिसत नाही. ज्या दिवशी सरकार वगैरे सांगेल तर त्याच्यानंतर आपण जे आहे तर ते त्याच्या संदर्भातल्या तुम्हाला सर्व अपडेट्स देऊया. परंतु या व्यतिरिक्त तुम्ही अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी स्टेट बोर्ड हे मस्ट असतं मित्रांनो. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांना विचारा स्पर्धा परीक्षेमध्ये स्टेट बोर्डचं महत्व काय असतं. म्हणून या स्टेट बोर्ड तुमचे व्यवस्थित व्हावे. फक्त 99 रुपयात ही बॅच आहे तर ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.